गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित विषयातील इयत्ता पाचवी मधील गणित विषयासाठी जी ऑफलाइन सराव चाचणी झालेली आहे, सराव चाचणी क्रमांक 3, तिचे 26 ते 50 प्रश्न समजावून घेणार आहोत. 26 ते 50 प्रश्न या भागात समजावून घेणार आहोत. बरोबर, म्हणजे यामध्ये आपल्याला 26व्या प्रश्नापासून सुरुवात करून त्याचं स्पष्टीकरण घ्यायचे. प्रश्न पाहणार आहोत, त्याची उत्तर पाहणार आणि मध्ये एखादा घटक जो समजावून सांगण्यासारखा आहे तोही आपण घेऊ. ठीक आहे, चला करू सुरुवात. भाग आहे गणित. 25 प्रश्न 26 पासून. ओके, चला पहिला प्रश्न आपण बघू. पहिला प्रश्न आहे, बघा ही एक संख्या आहे, हिला मी मार्किंग करतो. शतक, हजार. हा 52,34,296 ही संख्या आंतरराष्ट्रीय चिन्हात कशी लिहाल? म्हणजे काय हो आंतरराष्ट्रीय चिन्ह म्हणजे काय? इंग्लिश मधल्या अंकात कशी लिहिणार? बघा बरं, आपण लिहून बघू खाली. 5 2 3 4 2 9 6 म्हणजे परत अशी झाली. 52,34,296 म्हणजे काय? 52,34,296 कुठे आहे? 52,34,296 पर्याय क्रमांक 1. आपलं उत्तर आहे 1. ठीक आहे, बरोबर. चला पुढचं बघू. त्यानंतर दुसरा प्रश्न, सध्याच्या 100 व 200 रुपयांच्या नोटावर असणारे क्रमांक टिंबटिंब संख्या चिन्हात लिहितात. सध्याच्या याच्यामध्ये असणारे कोणत्या संख्या चिन्हात? शब्द बघा, लिपीत नाहीये. लिपी असतात तर देवनागरी, रोमन आणि हिंदी आला असतं. लिपी कोणत्या आहेत? या 3 ज्या दिल्यात, कोणत्या दिल्यात? देवनागरी ही लिपी आहे. त्याच्यानंतर रोमन ही लिपी आणि त्याला संख्या चिन्ह पण आहेत, देवनागरीतून पण आहेत. हिंदी सुद्धा लिपी आहे आणि त्यातूनही संख्या चिन्ह आहेत. पण त्याने काय विचारलंय? फक्त संख्या चिन्हे. मग आंतरराष्ट्रीय लिपी म्हणजे इंग्लिश मधून वापरले जाणार आहे. ठीक आहे, मग याच्यात संख्या चिन्ह विचारलेले आहेत. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आपण वापरतो आणि ह्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये इंग्लिश ही लिपी वापरली जाते. इंग्लिश मधली अक्षर वापरतात. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 4 नंबरचा पर्याय. ठीक आहे, पुढे. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे एकूण किती आहेत? बघा, आता आपण बघितलं आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह किती आहेत. किती आहे तो संख्या चिन्हे? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे सांगा, आठवतंय का काही? 9, 10, 100 का 99? 1 ते 100 पर्यंत अंक आपण वापरतो. मग 100 आहेत का? नाही. 99 नाही. 10 नाही. मग बघा बरं किती आहेत, सांगा मला. चला, काय उत्तर येते तुमचं? तुम्हाला माहित असतील तर तुम्ही सांगू शकता. बघा, यामध्ये आपले जे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आहेत हे 10 आहेत. किती आहेत? 10. कोणकोणते? 1 2 3 4 5 6 म्हणजेच 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 0. हाऊ मेनी इंटरनॅशनल लेटर्स आर युज्ड? बरोबर. किती न्यूमरिकल साठी किती अक्षरी संख्या चिन्ह वापरली जातात अंकी? मग ही 10 अंकी संख्या चिन्ह वापरली जातात. ठीक. पुढचा प्रश्न आपण पाहत आहोत. 7.25 लक्ष ही संख्या कशी लिहितात? बघा, 7.25 लक्ष. आता इथं बघा, 1.25 म्हणजे काय ते आधी सांगतो. त्याच्यानंतर अर्धा म्हणजे काय आणि पाऊण म्हणजे काय, त्यानंतर 1.5 म्हणजे काय आणि 2.5 म्हणजे काय हे आपण लक्षात घेऊ. ठीक आहे, बघा इथं 1.25 म्हणजे काय? जर आपण एक भाकर घेतली, तिचे 4 तुकडे केले तर ही पूर्ण एक भाकर झाली आणि यातला जर पाव भाग घेतला, किती भाग घेतला? पाव भाग, तर हा एक पूर्ण आणि चौथा हिस्सा हा झाला 1.25. म्हणजे काय? कुठल्याही गोष्टीचा चौथा हिस्सा तो झाला 1.25. मग 100 असतील तर 100चे 4 भाग केले. समजा आपल्याकडे 100 रुपये आहेत, 100चे 4 भाग केले तर चौथा हिस्सा होतो 25. 25 25 25 25 4 वेळा मिळाला की 100.
म्हणजेच 125 जर झाले, 100 आणि 25 मिळवले तर होतात 125. मग इथं 125 म्हणजे किती अंकी? अंकी जर म्हटलं तर 25 ला 125 म्हणतात. बघा 125 1200 म्हणजे 1200 आणि 25. 125 लाख म्हणजे 1 लाख आणि पुन्हा वरचे पाव लाख. बरोबर, अशा पद्धतीने आपल्याला बघायचं. आणि अर्धा म्हणजे काय? या एका भाकरीचे 2 भाग घेतले तर अर्धा. अर्धा आपण बघितलेला आहे 1/2. बरोबर, अपूर्णांकाचा जर शिकला असाल तर तुमच्या लक्षात आहे अर्धा. मग अंकात जर बघितलं 100चा अर्धा किती? 50. 100चा अर्धा किती? 50. आले लक्षात? हे झाला अर्धा. पाऊण. पाऊण म्हणजे काय? यातली एक भाकर आहे, हा एक भाग 125, हा भाग अर्धा आणि हा भाग जर घेतला तर 3 भाग झाले. एका याचे 3 भाग म्हणजे पाऊण. किती झाला? पाऊण. मग 100चाच विचार केला तर त्याचे पाऊण होतात 75. ठीक आहे. 1000 असतील तर त्याचे पाऊण 750. बरोबर. पुढे दीड. दीड म्हणजे काय? 1 पूर्ण आणि अर्धा. 1 पूर्ण आणि अर्धा. मग 100 मध्ये विचार केला तर 150 कसे? 100 आणि अर्धा 50 म्हणजे झाले 150. किती झाले? 150. बरोबर. अडीच म्हणजे 2 पूर्ण आणि अर्धा. हे झाला अडीच. बघा 2 पूर्ण आणि अर्धा अडीच झाला. 100चा विचार केला तर 2 म्हणजे 100च्या 2 नोटा 200 आणि अर्धा म्हणजे 50. 250 म्हणजे 250. 250 आले लक्षात? अशा प्रकारे 125 म्हणजे 1 आणि 1/4. अर्धा म्हणजे 1 आणि अर्धा. पाऊण म्हणजे 1/3. दीड म्हणजे 1 पूर्ण आणि अर्धा. अडीच म्हणजे 2 पूर्ण आणि अर्धा. समजले? मग आता आपल्याला हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून काढा. गणित असो, बुद्धिमत्ता असो, इंग्लिश असो, कोणत्याही घटकाच्या वेळी वही समोर घेऊन बसा, लिहून काढा. व्हिडिओचा स्पीड वाढून जर गणित बघितल्यास तर उपयोग होणार नाही, तुम्हाला समजणार नाही काही. ठीक आहे. मी आता क्लिअर करतो. प्रश्न बघू. 7.25 लक्ष ही संख्या कशी लिहायची? 7.25 लक्ष. 7 लक्ष आणि 7.25. 7 लक्ष आणि 7.25. 7.25 म्हणजे काय? 25. हजाराचा विचार केला तर म्हणजेच 7.25,000. 7 लक्ष 25,000 हे झाले 7.25,000. कुठे बघा? 7 लक्ष 25,000. 7 लक्ष 25,000 हा अंक आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 3 नंबरचा पर्याय. मग आता हे दुसरे काय आहेत? हे काय आहेत बघा बरं. हे तर चुकीचाच अंक आहे. हा काय आहे? 75,000 आहे. हा चुकीचा आहे. हे काय आहे? ते 3 सोडले आणि हे झाले. हे 7.5 लक्ष आहेत. हे किती आहेत? 7.5. 7 आणि 50,000 7.5 लक्ष. हे किती आहेत? 6 लक्ष आणि 75,000 म्हणजे 7.25 लक्ष. 7.25 लाख. समजलं? आपण 4ही पर्याय समजून घेतले. आपला योग्य पर्याय होता 7 लक्ष 25,000 म्हणजे परत लिहून दाखवतो 7.25 लक्ष किंवा लाख. लाख. ठीक आहे. म्हणजेच 7,25,000. ओके, समजले? ठीक आहे. चलो पुढचं बघू. वरती घेतो. छान गणित आहे पुढचं. तुम्ही झूम करून सुद्धा व्हिडिओ बघू शकता, अक्षर वाचू शकता. 550 अधिक 350 अधिक 500. आता साडे समजून घेऊ. साडे म्हणजे काय? आपण आधी बघितलं दीड. दीड बरोबर आहे. दीड म्हणजे किती? 1 आणि अर्धा. म्हणजे हजाराचा विचार केला तर 1000 अधिक 500 जर झाले तर हे झाले 1,500. हे किती झाले? 1,500. ओके. मग तसंच साडे कधी म्हणायचं बघा? 3.5. आता मी 3,500 ही संकल्पना समजून सांगतो. 3 आणि अर्धा. 3 पूर्ण आणि अर्धा. बघा आता हजारच सांगतो. 3,000 अधिक 500 हे झाले 3,500 म्हणजे झाले 3,500. 3,500 बरोबर आहे. 3,500 हे झाले. मग असा जर साडे होत असेल म्हणजे एखादी गोष्ट पूर्ण आणि पुढचा अर्धा. मग 5,500 म्हणजेच 5,500. 4,500 म्हणजेच 4,500.
5,500 म्हणजे 5,500 असं असेल तर हे सगळं लिहून काढा. पुढचं बघू. आपल्याला अंक दिलाय 550. आता मी इथं बेरीज करतो. 550 म्हणजे 550 अधिक 350 350 अधिक 500 अधिक 500. ठीक आहे. बघा अंक दिसत आहेत. झूम करा. 0 0 0 बेरीज 5 आणि 5 10. एक आला हातचा. पुन्हा 5 आणि 5 10. 10 आणि 4 14. 1400. किती आले गणित? 1400. इथून खाली घेतो, खाली मांडतो, परत मांडतो. 550 550 अधिक 550 झाले 350 350 500 बेरीज 85 0. ठीक आहे. एक आला हातचा. 6 6 आणि 3 9 9 आणि 5 14. 1400 उत्तर आहे 1400. ओके, आले लक्षात? ठीक आहे. चल पुढचं बघू. गणित परत लिहून काढा. 6 दशलक्ष ही संख्या अंकात कशी लिहिणार? 6 दश म्हणजे 60 लक्ष. 6 दशलक्ष 60 लक्ष. पहा कुठे आहे? 60 लक्ष 6 6 6 कुठे आहे? 6 इथे आहे, इथे आहे, इथे आहे. याच्यात नाही, हे चुकलेलं आहे. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये विचार करू. आता हे तर पुढं 6 दशलक्ष म्हटले, हे इथं 70 आहे, हे चुकीचं आहे. ठीक आहे, हे चुकीचं आहे. पुढं त्यानंतर आता इथं बघा, इथं हे आपल्याला 3 सोडले, हे तर 60,000 झाले, हे चुकीचे आहे. मग आपल्याला उरलाय पर्याय हा. आता आपण चेक करू. 60 दशलक्ष आणि 6. बघा बरं असा अंक आहे का? हो हो. 60 लाख. 1 2 3 4 5. 60 दशलक्ष 5. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. किती उत्तर आले? पर्याय क्रमांक 2 आहे 60 दशलक्ष 6. ओके, चला पुढचं बघू. पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. 32 नंबरचा प्रश्न आहे. बघा यामध्ये दिलेला आहे 6,23,208 या संख्येतील कोणत्या अंकाची दर्शनी किंमत स्थानिक किमतीसारखी आहे? कोणत्या अंकाची दर्शनी किंमत? ठीक आहे. बघा आता दर्शनी किंमत आपण समजावून घेऊ. ही संख्या दिलेली आपल्याला. हा 32 नंबरचा प्रश्न आहे. 6,23,208 यातील कोणत्या अंकाची स्थानिक किंमत, कोणत्या अंकाची स्थानिक किंमत ही समान आहे? पहा बरं आता. स्थानिक किंमत म्हणजे काय? स्थानिक किंमत ज्या स्थानावर अंक आहे, अंक ज्या स्थानावर आहे ती त्याची किंमत. एकक हा इथं आहे. एकक हा काय आहे? हे एककाचं घर आहे. हे दशक आहे, हे हजार आहे, शतक आहे, सॉरी, हे शतक, हे हजार, हे 10,000 आणि हे लक्ष. ठीक आहे. मग आता एकक कुठेही ठेवला तरी त्याची किंमत तीच राहते. 8ची किंमत 8च. 0 दशकाच्या घरात ठेवा, हजाराच्या घरात ठेवा, त्याची किंमत 0च. पण शतकाच्या घरात जर 2 ठेवला तर याची किंमत होते 200. हजाराच्या घरात 3 ठेवला तर याची किंमत होते 3,000. 10,000च्या घरात 2 ठेवला तर याची होतील 20,000 आणि लाखाच्या घरात असेल तर 6 लाख. ही झाली यांची स्थानिक किंमत. स्थानिक म्हणजे ज्या स्थानावर आहे ती किंमत, ही किंमत आहे. मग आता यातल्या कोणत्या स्थानिक अंकाची किंमत तीच राहते? या दोनही अंकांची किंमत तीच राहणार. याची राहणार 8च आणि याची राहणार 0च. कारण 0ला कुठेही मांडला तरी त्याला स्थानिक किंमत नाही, पण त्याच्या पुढे अंक लिहिला तर त्याचं स्थान निश्चित होतं आणि त्याला किंमत वाढते. म्हणजे काय? उदाहरण सांगतो. 0 असा लिहिला, 0 असा लिहिला 0च, पण याच्या पुढे 1 लिहिला. एकामुळे याचं स्थान एककात गेलं. हा झाला दशक, हा झाला 10. 0ला स्वतःची किंमत नाही, पण 0 ज्या अंकाच्या पुढे येतो त्यामुळे त्याला स्थानाची निश्चिती होते आणि त्याची किंमत वाढते. ठीक आहे. मग आपला प्रश्न असा होता, तो प्रश्न आपण बघू. काय होता प्रश्न 32 नंबरचा? की
कोणत्या अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत स्थानिक किंमत सारखीच आहे. आता याची दर्शनी किंमत आहे 8. 8 ची किंमत 8च, शून्याची किंमत 0. आपला पर्याय होता हा. कारण इथे जर यांची किंमत विचार केला तर 0 0 राहील, पण 2 ची किंमत मात्र सारखी होणार नाही. 2 ची किंमत 200 होईल आणि 2 ची दर्शनी किंमत किती 2 आणि स्थानावरती गेल्यामुळे स्थानिक किंमत किती इथे गेल्यामुळे 200. म्हणजे सारखी राहते का नाही, पण ह्या दोघांची मात्र सारखी राहिली. आलं लक्षात? समजून घ्या. ह्या बाकीच्यांच्या किमती मात्र वाढत जातात. कारण हा 6च्या स्थानावर गेला 6 लाख होतो. इथं जर विचार केला तर याचा 20,000 होतो. इथं याचा 3 असेल तर 3,000, इथं पुन्हा याचा 200. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे काय आहे प्रश्नाचं उत्तर 0 आणि 8. ठीक आहे. पुढचं बघू. बघा 9,27,000 या संख्येतील सर्वात कमी स्थानिक किंमत असलेला अंक कोणता? प्रश्न काय आहे 9 लाख, झूम करून बघता येईल तुम्हाला. 9,27,000 9,27,329 यात सर्वात कमी स्थानिक किंमत असलेला अंक कोणता? बघा बरं कोणती सर्वात कमी स्थानिक किंमत, कोणत्या याची कमी असते? हे स्थान कोणतं आहे एकक, हे कोणतं आहे दशक, हे कोणतं आहे शतक, हे हजार, दश हजार आणि हे लक्ष. सगळ्यात कमी किंमत कोणत्या अंकाची असते, कोणत्या स्थानाची असते? पर्याय क्रमांक यामध्ये आहे. बरोबर, सर्वात कमी किंमत असते एककाची. कारण जर दशकात गेला तर याची किंमत होणार आहे 20, याची होईल 300, याची होईल 1000, 7000. मग सर्वात कमी 9. पर्याय क्रमांक 1. बरोबर आहे. 32चा पर्याय क्रमांक किती आहे 33चा पर्याय क्रमांक किती आहे 1. ओके. पुढचं बघू 38. हा ओके. 3,82,942 या संख्येतील सर्व अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती? खूप छान घटक आहे. बघा काय आहे अंक 3,82,942. आपण इकडे समजून घेऊ. ठीक आहे. आपल्याला अंक दिलेला आहे 3,82,942. यातील काय सांगितलेलं आहे, यातील अंकाची स्थानिक किंमत. ठीक आहे. आपण प्रश्न चेक करून घेऊ परत एकदा. काय सांगितलंय 3,82,942 सर्व अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज. ओके. ठीक आहे. बघा बरं अंक आपण लिहिलेला आहे, याच्या स्थानिक किमतीची बेरीज बघा. आता यांची स्थानिक किंमत किती प्रत्येकाची? 2 ची स्थानिक किंमत 2च, याची स्थानिक किंमत 40 याची. बरोबर की नाही? हा दशकाच्या स्थानात आहे ना, हा एकक, हा दशक, हा शतक, हा हजार, दश हजार आणि लक्ष. यांची स्थानिक किंमत वाढत जाणार. याची 2, ह्याची 40, याची 900, याची 2000, याची 80,000. ठीक आहे. आणि याची 3 लक्ष. बघा बरं या सगळ्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती होणार? 202, 404, 909, 202, 808, 303. अहो तेवढीच राहिली स्थानिक किंमत. या सगळ्या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज तेवढीच राहिली. कळलं का? आता मी दुसरा फरक सांगतो. हे काय होतं माहिती का? ही स्थानिक किंमत होती, स्थानिक किमतीची बेरीज, बेरीज. आता याच्या दर्शनी किमतीची बेरीज बघू. दर्शनी म्हणजे काय? जो अंक जसा दिसतो तशीच किंमत. तुम्ही जर आपला स्थानिक आणि दर्शनी किमतीचा व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या. त्यात हे प्रकरण मी अजून स्पष्ट केलेलं आहे. याची दर्शनी किंमत अशी आहे, परत इकडे लिहितो 3,82,942.
याची दर्शनी किंमत जी आहे तीच, तिनाची किंमत 3, 8ची 8, तो कुठे असो त्यांनी काही फरक पडत नाही. मग यांची बेरीज करू. 2 आणि 4 6, 6 आणि 9, 6 आणि 9 15, 15 आणि 2 16 17, 17 आणि 8 25, 25 आणि 3 28. बघा या सगळ्यांची बेरीज केली म्हणजे या दर्शनी किंमत याची फक्त 28 आली. किती आली? 28. आणि स्थानिक किमतीची बेरीज केली तर दर्शनी किमतीची बेरीज 28, स्थानिक किमतीची बेरीज तोच अंक म्हणजे स्थानिक किमतीची बेरीज. समजलं? आता आपण प्रश्न पाहू. इथं प्रश्न होता 34 नंबरचा. त्याच्यात विचारलं होतं या सर्व अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज म्हणजे तोच अंक. मग तोच अंक कुठे आहे? हा इथं आहे. ठीक आहे. 34चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ओके. पुढचं बघू. 1 ते 100 मध्ये संयुक्त संख्या किती आहेत? 1 ते 100 मध्ये संयुक्त संख्या किती? छान प्रश्न आहे. आपण ह्याला पुन्हा स्पष्टीकरणात जाऊ, समजावून घेऊ. 1 ते 100 मध्ये स्थानिक, 1 ते 100 मध्ये संयुक्त संख्या. प्रश्न होता 1 ते 100 मध्ये संयुक्त संख्या किती? ठीक आहे. तर आधी 1 ते 100 मध्ये आपण मूळ संख्या बघू. 1 हा जो अंक आहे ना, हा 1 हा मूळ संख्या सुद्धा नाही, मूळ नाही आणि संयुक्त नाही. संयुक्त नाही. ठीक आहे. मूळ पण नाही, संयुक्त पण नाही. त्यानंतर 2 ही अशी संख्या आहे जी वर्ग संख्या आणि सम आहे. सम आणि मूळ संख्या आहे. ठीक आहे. त्यानंतर ज्या विषम संख्या आहेत त्या सगळ्या, त्यातल्या बऱ्याचशा मूळ आहेत, तर त्यांची संख्या आहे मूळ संख्यांची 24. एकूण 24 आणि हा एक मिळून झाला, 2 मिळून झाला 1, 25. मग मूळ संख्या किती झाल्या? 25. 100 मधून 25 वजा करा, किती झाले? 75 उरले. आणि हा 1 वजा करा. 100 मधून 26 वजा केले, 100 मधून 26 वजा केले तर उत्तर राहतं 74. 100 मधून 26 गेले 74. म्हणजेच 1 ते 100 मध्ये संयुक्त संख्या आहेत 74. किती आहेत? 74. कसं काढलं आपण? त्याच्यातनं 25 मूळ संख्या वजा केल्या आणि 1 ही संख्या कशातच नाही, मूळ पण नाही, संयुक्त नाही, म्हणून 26 वजा केल्या. 1 ते 100 मधून 26 वजा केल्या, 74 उरल्या. या झाल्या संयुक्त संख्या. 1 ते 100 मध्ये संयुक्त संख्या आहेत 74. ओके. मागे जाऊ, प्रश्न बघू. प्रश्न होता 1 ते 100 मध्ये एकूण संयुक्त संख्या. आपण 100 मधून 25 वजा 1 म्हणजे 26 बरोबर 74 उत्तर काढलेलं आहे. किती आलं? 74. 1 ते 100 मध्ये संयुक्त संख्या आहेत 74. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. 1 ते 100 मध्ये, ठीक आहे, आधी बघू 36चा. 1 ते 100 मध्ये 1 हा अंक किती वेळा आलाय? 1 हा अंक किती वेळा आला? आता मी त्यातले अंक सांगतो तुम्हाला. 1 ते 100 मध्ये 0 हा अंक किती वेळा आलेला आहे? 1 ते 100 मध्ये 0 हा अंक किती वेळा आलेला आहे? बघा बरं. 1 ते 100 मध्ये 0 हा अंक 11 वेळा आला. त्यानंतर 1 ते 100 मध्ये 1 हा अंक 21 वेळा आला. आणि 2 ते 9 हे अंक 20 वेळा येतात. प्रत्येक अंक 20 वेळा येतो. किती वेळा येतो? 20 वेळा. बघा आता 2 ते 9 20 किती झाले? 20 वेळा. हा 21 आणि हा झाला 11. आलंय लक्षात? मग अशा पद्धतीने आपण यावर स्वतंत्र व्हिडिओ दिलेला आहे 1 ते 100 अंकांवरील प्रश्न नावाने. तो तुम्ही अवश्य बघा. मागे आहे गणिताच्या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला हा सापडेल. या प्रश्नाचं उत्तर होतं 1 ते 100 मध्ये 1 हा अंक 21 वेळा येतो. किती वेळा येतो? 21. आणि बाकीचे सगळे अंक 20 वेळा येतात.
11, शून्य मात्र 11 असतो. ठीक आहे, पुढचं बघू. 1 ते 100 पर्यंत एकूण किती वर्ग संख्या आहेत? 1 ते 100 पर्यंत एकूण वर्ग संख्या किती? हा प्रश्न सुद्धा खूप छान आहे. आपण इकडे समजावून घेऊ त्याला. प्रश्न काय आहे आपल्याला? 1 ते 100 मध्ये वर्ग संख्या किती? वर्ग संख्या म्हणजे ज्या वर्गात आलेल्या आहेत. 2 चा वर्ग किती आहे? 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25. तुमच्या लक्षात येईल, फक्त समजून घ्या. 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49. याचा सुद्धा व्हिडिओ येतोय बघा. 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81, 10 चा वर्ग 100. आता प्रश्न काय होता? 1 ते 100 मध्ये किती वर्ग संख्या आलेल्या आहेत बघा बरं. इथपर्यंत जर केलं तर मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 8 किती आल्या आणि ती 9. ठीक आहे, आता आपण आपलं उत्तर बघू. प्रश्न बघायचे तर आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा. 1 ते 100 मध्ये किती वर्ग संख्या आहेत? किती झाल्या? किती आलं उत्तर? 37चं किती? 10. किती आलं? 1 ते 100 मध्ये 10. ओके, का आलं सांगा बरं मला का? आणखी एक वर्ग संख्या राहिली होती. कोणती? 1 चा वर्ग किती हो? 1 चा वर्ग 1च. 1 चा वर्ग 1. मग आता पहा, मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एकूण वर्ग संख्या झाल्या 10. ठीक आहे, समजले? यासाठी सुद्धा आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे, तो बघा. वर्ग संख्यांचा आहे, त्यानंतर आपण घनसंख्यांचाही केलेला आहे व्हिडिओ. ठीक आहे, चला प्रश्न बघू. याचं उत्तर आपण शोधलेलं आहे. 1 ते 100 मध्ये आहे 10. पुढचं बघू. खालीलपैकी मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या कोणती? खूप छान प्रश्न आहे आणि सोपा आहे. आपण काढलेले आहेत अशी उत्तर. ठीक आहे, आपण उत्तर काढलेले आहेत. मोठ्यात मोठी संख्या जर करायची असेल तर कोणताही अंक लिहायचा असेल तर आधी समजून घ्या. 1 ते 9 मध्ये सर्वात मोठा अंक कोणता आहे? 9. मग जर मोठ्यात मोठी संख्या करायची असेल तर 9 चा वापर करा. 1 अंकी असेल तर हा 9 1 अंकी. 2 अंकी असेल तर 2 वेळा 9 वापरा, 99. 3 अंकी करायची असेल तर 3 वेळा 9 वापरा, 3 अंकी 999. 4 वेळा 9 9 9 9. 5 वेळा पुन्हा परत 9 9 9 9 वापरा. 6 9 9 9 9 9 9. ठीक आहे, 6 झाले. मग अशा प्रकारे आता आपल्याला काय विचारलंय? मोठ्यात मोठी 4 अंकी तुमच्या समोर आहे बघा बरं, आहे का? 9999. त्याच्यानंतर 9998 नाही, 9990 नाही, 1000 नाही. ही लहानात लहान होईल. ठीक आहे, आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 9999. या संख्या आहेत मोठ्यात मोठी मोठी संख्या. ओके, पुढचं बघू. हे पॉज करा, लिहून काढा, अक्षर झूम करून वाचू शकता. 85,165 या संख्येमध्ये कोणती संख्या मिळवल्यास 6 अंकी लहानात लहान संख्या तयार होईल? आधी आपण मोठ्या बघितल्या, आता लहानात लहान संख्या तयार करू. लहानात लहान. ठीक आहे, मग काय आहे? 1 ते 10 मध्ये लहानात लहान संख्या कोणती आहे? 1. कारण 0 घेतला त्याला किंमत नाही. मग आता ह्याच्यापेक्षा 2 अंकी लहान तयार करायची असेल, ही 1 अंकी लहान झाली. 2 अंकी लहान करायची असेल तर 10. 3 अंकी लहान करायची असेल तर 100. 4 अंकी लहान असेल तर एकावरती 4 शून्य द्या 1000. 5 अंकी लहान करायचे असेल तर एकावरती 5 शून्य 4 शून्य द्या. 1 2 3 4 5 झाले. परत 1 अंकी 6 अंकी करायचे असेल तर 1 लिहा आणि त्याच्यावरती 5 शून्य द्या. किती झाले? 4 1 5. किती झाले हो? 3 सोडले 1 लाख. म्हणजेच 6
6 अंकी लहानात लहान संख्या 1,00,000 समजले. आता पुढे बघा 85,165 मध्ये कोणती संख्या मिळायला 6 अंकी तयार ह्याच्यातली मिळवायची आहे. मग आपण 6 अंकी जर तयार करायची ना, मग आपण शोधलेली आहे त्यातनं वजा करू. यातनं 85,165 वजा करा. ही वजाबाकी तुम्ही करा, मी वेळ घालवत नाही. वजाबाकीचं उत्तर तुम्हाला सांगतो. ठीक आहे. यातलं 39चं उत्तर आहे 4. हे वजाबाकी तुम्ही केली तरी उत्तर तेवढंच येणार आहे 14,835. ठीक आहे. म्हणजे आपण काय केलं, यांनी विचारलं होतं मिळवलं. आपण 1,00,000 ही संख्या 6 अंकी घेतली, त्यातनं 85,165 वजा केले, उत्तर आलं 14,835. ठीक आहे. वजाबाकी तुम्हाला येते असं आपण गृहीत धरले. आणि ह्या लहानात लहान संख्या या लिहून काढा. ओके. पुढे 40वा बघू. मोठ्यात मोठी 2 अंकी विषम संख्या व मोठ्यात मोठी 2 अंकी समसंख्या यांची बेरीज. एकदम सोपा प्रश्न. मोठ्यात मोठी 2 अंकी विषम संख्या कोणती? 1 पासून विषम संख्या सुरू केल्या. मोठ्यात मोठी संख्या होते 99, कारण 2 अंकी ना, ही 2 अंकी. त्याच्यानंतर जर घेतला तर 100 येतो, 100 पर्यंत तो होतो 3 अंकी. हा चालणार नाही. मग हा 2 अंकी झाला 99, हा घेतला आणि ही झाली विषम संख्या 99. ही कोणती झाली? विषम. त्यानंतर मोठ्यात मोठी 2 अंकी सम, ती आहे 98 सम. मग ह्या दोघांचा बेरीज करू. 98 अधिक 99, 9 8 17, 1 आला आजचा, 9 9 18 आणि 1 19. किती आलं उत्तर? 197. काय केलं आपण? 1 ते 100 मध्ये विषम संख्या पाहिल्या, त्यातली सगळ्यात मोठी 2 अंकी आहे 99 आणि समसंख्या पाहिल्या त्यात सगळ्यात आहे त्याच्या खालची. पुढे गेलं की 3 अंकी होतं, त्या दोघांची बेरीज केली. समजले? 40 प्रश्न आपण बघितलेले आहेत. ठीक आहे. ओके. पण आता 26 ते 40 प्रश्न बघितले. आपण या भागात 50 प्रश्न पाहणार होतो, पण 40 बघू, कारण व्हिडिओची लेंथ वाढते. ठीक आहे. हाच व्हिडिओ जवळजवळ 30 मिनिटाचा होतोय, म्हणून आपण इथे थांबत आहोत. याचा दुसरा पार्ट अवश्य बघा. यात आपण 26 ते 40 प्रश्न घेतलेत. पुढचे प्रश्न 20 आपण पुढच्या याच्यात घेऊ. ठीक आहे. चला आता थांबतोय. गणितामध्ये काय होतं, वेळ का लागतो, एखाद्या उदाहरणाला समजून सांगावं लागतं म्हणून. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणखी प्रश्नांसाठी दुसरा भाग बघायला विसरू नका. ओके. चलो पुढील आवडले असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि आपल्या मित्रांना कळवा. चलो ओके. गुड बाय. थँक्यू.